ज्याच्यामध्ये जमाईत उलमा, त्याच्यानंतर उलेमा काउन्सिल, मुंबई अमन कमिटी, महाराष्ट्र जमाईतुल उलमा, त्याच्यानंतर मुवमेंट ऑफ ह्युमन वेलफेअर महाराष्ट्र वगैरे वगैरे अशा या सगळ्या 28 संघटना महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या ज्या मुस्लिम समाजाच्या आहेत त्या एकत्रितपणानं मला भेटल्या. त्याच्या समेत आमचे सहकारी जितेंद्र आव्हाड होते आणि यांनी काही केसेस माझ्यासमोर मांडल्या. त्या केसेसमध्ये अलीकडे महाराष्ट्रात ATS जी ऑर्गनायझेशन आहे त्या ATSच्या मार्फत मुस्लिम समाजातल्या तरुणांची धरपकड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्या धरपकडीमध्ये तुम्ही ISISचे संबंधित आहात अशा प्रकारचा आरोप त्या ठिकाणी केला जातो. आणि हे जे संघटनांचे लोक भेटले त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या की मुस्लिम संघटनेने ISISचा निषेध केला आहे. ही ISIS संघटना इस्लामच्या विरोधी आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मुस्लिम संघटना ह्या ISISचा यत्किंचितसुद्धा पुरस्कार करत नाही. ही गोष्ट त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट केली. आणि त्यांनी पुन्हा परभणी जिल्ह्याचं एक उदाहरण दिलं की परभणी जिल्ह्यातल्या मुस्लिम संघटनांनी ISISला स्वच्छ विरोध केला. हे इस्लाम विरोधी आहे आणि म्हणून आम्ही त्याचा पुरस्कार करत नाही अशी भूमिका जाहीर केली. आणि असं असताना त्यांचं म्हणणं असं होतं या संघटनेचं, कुठल्याही जाती जमातीचा मुलगा किंवा तरुण हा देशविघातक कारवाईमध्ये सहभागी होत असेल तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. परंतु आक्षेप किंवा संशय घेऊन सरसकट धरपकड करण्याचा उद्योग विशेषतः मराठवाड्यामध्ये सुरू आहे. त्याबद्दल आमच्या तीव्र भावना आहेत. आणि त्यांनी काही उदाहरणं ही माझ्याकडे दिली आणि काही डॉक्युमेंटसुद्धा दिले. हे डॉक्युमेंट पोलीस खात्याचे आहेत. प्रचलित कायद्यानुसार कुणालाही अटक जर केली तर 24 तासाच्या आत त्यांना मॅजिस्ट्रेटच्या समोर सामोरं घ्यावं लागतं. परंतु या ज्या परभणीच्या केसेस माझ्यापुढं मांडल्या त्या अटक केल्याच्या नंतर 4-4 दिवस 5-5 दिवस त्यांना कृषी विद्यापीठाच्या कुठल्या तरी एखाद्या रिक्त जागेत नेऊन ठेवलं. परभणीच्या मारझोड केली आणि 48 तास होऊन गेले, 72 तास होऊन गेले, 120 तास होऊन गेले, तरीही त्यांना मॅजिस्ट्रेटच्या समोर सादर केलं नाही. आणि हे इलिगल डिटेन्शन आहे आणि ह्या इलिगल डिटेन्शनच्या संदर्भात त्यांच्या तीव्र भावना होत्या. या संदर्भात माझी काल औरंगाबादला प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की हे ATSने थांबवलं पाहिजे. कोणी गुन्हेगार असेल तर त्याचं संरक्षण द्या असं आमचं म्हणणं नाही, जरूर ॲक्शन घ्या, पण हे सरसकट अटक सत्र हे योग्य नाही. एक आणि अटक केली तर त्याला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटच्या समोर सादर केलं पाहिजे. ते न करता इलिगल डिटेन्शन करणं हे गैरकायदा कृत्य आहे आणि हे कृत्य महाराष्ट्रात ATSने करू नये. याच्यामुळं पोलीस यंत्रणेच्याबद्दलचा विश्वास लोकांच्या मनातला उडेल. हे जे काही मला भाष्य करायचं होतं ते मी सगळं केल्याच्या नंतर तुमच्यापैकी एका सहकार्याने प्रश्न मला विचारला की हे महाराष्ट्रात हल्ली 2-3 ठिकाणी मोठे मोर्चे निघाले आणि त्या मोर्चामध्ये
काही लाखाचे लोक सहभागी झालेले होते. तुम्ही एकटेच मध्ये येऊ नका असं बाकीच्यांच्या. तर त्याच्यात लाखांनी लोक सहभागी झाले आणि त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी एवढंच सांगितलं की लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि विशेष त्याच्यामध्ये तरुण पिढी टेलिव्हिजनवर जे बघायला मिळतं आहे त्याच्यातून मुलं मुली दिसत आहेत. त्यामुळं काय यांच्या मनात आहे हे जाणून घेतलं पाहिजे आणि जर कुठं आमचं कोणाचं चुकत असेल तर करेक्टिव्ह ॲक्शन घेतल्या पाहिजे. याच्या त्यांनी सांगितलं त्यांच्या 2 मागण्या आहेत. त्याच्याबद्दल तुमचं काय मत? मी म्हटलं मला कोणीही त्यांच्यापैकी भेटलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या काय मागण्याचे मला ठाऊक नाही. मला सांगण्यात आलं की त्यांच्या 2 मागण्या आहेत. एक, मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि दुसरं ॲट्रॉसिटीच्या संबंधीची त्यांची काही मतं आहेत. मी सांगितलं की आरक्षणाच्या संबंधी राष्ट्रवादी काँग्रेसपुरतं मी एवढं सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी जाहीर भूमिका घेतलेली होती की SC आणि ST आणि OBC यांना जे आरक्षण दिलं जातं ते अबाधित ठेवून उर्वरित जे घटक आहेत त्याच्यात आर्थिकदृष्ट्या मागासलेले, त्याच्यात मराठा असो किंवा मुस्लिम असो, या सगळ्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. ती भूमिका आम्ही यापूर्वी घेतली आणि ती भूमिका आजही आमची कायम आहे. तो प्रश्न तिथंच संपला. पुन्हा प्रश्न विचारला ॲट्रॉसिटीचं काय? मी सांगितलं यापूर्वी एकदा हा प्रश्न मला विचारला होता. मी सांगितलं की ॲट्रॉसिटीचा कायदा हा काही कोणाला असं काही करता येत नाही, हा पार्लमेंटचा कायदा आहे. याची निकाल पार्लमेंट घेतं. तर आपण इथं काही मागणी केली म्हणजे मागणी कोणाची काय असेल हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु कुठल्याही कायद्याचा कोणत्याही कायद्याचा कुठेही कोणीही गैरवापर करू नये यापेक्षा दुसरं आमचं या संबंधीची कुठलीही भूमिका नाही आहे. प्रेस कॉन्फरन्स संपली. आता तुम्ही विचार. एका शब्दाने सांगितले कुठल्याही कायद्याचा गैरवापर कोणी करू नये आणि होत असेल तर शासकीय यंत्रणेने त्याचा विचार करावा. पण ॲट्रॉसिटीचा बदल करा अजिबात नाही. ॲट्रॉसिटीच्या कायद्याला मी जेव्हा उस्मानाबादला दलित मुलीच्यावर अत्याचार झाले त्यावेळी त्या ठिकाणी गेलो होतो, माझ्यावर आणखीनही काही सरकारी होते. तिथं हा कायद्याला विरोध करणारी काही मतं मांडली काही लोकांनी पत्रकार परिषदेमध्ये. मी स्वच्छ सांगितलं की ही अशी चर्चा या ठिकाणी घेता येतं. हा पार्लमेंटचा कायदा आहे, हा एक दिलेला अधिकार आहे आणि त्यासंबंधी अशा पद्धतीने बदल करण्याची चर्चा होऊ शकत नाही. एक विधेयक पार्लमेंटमध्ये अजून पेंडिंग आहे. नाही, पार्लमेंटने आत्ता म्हणजे मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण एक 5-7 या गेल्या 5-6 महिन्यात त्याच्यात दुरुस्ती करण्याचं विधेयक पास केले. हां, आपकी पार्टी के एक जितेंद्र आव्हाड साहब ने दिल्ली में आईसिस के खिलाफ बहुत जंग हुआ था और आप भी इसके पहले भी कई बार बोल चुके हैं, लेकिन ये गिरफ्तारी जो है पकड़ पकड़ अभी तक चली रही है, इस पर कोई अंकुश ही नहीं लग रहा है. नहीं, बात ऐसी है कि ये जो पुलिस की एक्शन है ये गलत एक्शन हम समझते हैं और हमारा इसमें कहना है कि भाई समझो किसी के खिलाफ पुलिस को शक हो तो पुलिस अपना काम कर सकती है, मगर काम करे तो उन्हें 3 बातें हैं. हमारी डिमांड 3 है. एक, जिसको अरेस्ट किया उसको तुरंत मजिस्ट्रेट के सामने खड़े करो, उनको इलीगल डिटेंशन मत करो. नंबर 2, इसको इमीडिएट चार्जशीट दे दो. नंबर 3, फास्ट ट्रैक कोर्ट के सामने वो केस ले लो. क्योंकि मालेगांव के जब लड़के पकड़े थे और जिस बारे में मैंने खुद स्टेटमेंट किया था अलीबाग से, आज नहीं 5-6 साल पहले, कि मैं इस पर भरोसा नहीं रखता कि जुम्मा के दिन मुस्लिम समाज के लड़के
मस्जिद में जाकर बॉम्बस्फोट करेंगे ऐसे मुझे लगता नाही. हे ज्यावेळी मी स्टेटमेंट केलं त्याच्यानंतर त्याची चौकशी वेगळ्या पद्धतीने झाली आणि कोण लोक पुढे आले हे माहिती आहे. पण त्यावेळी जी मुस्लिम मुलं अटक झाली होती त्याची सुटका झाली, पण ती सुटका 8 वर्षांनी झाली, म्हणजे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आणि हे होता कामा नये म्हणून मला त्याच्यातलं कालही सांगितलं की आमचा आग्रह याच्यात आहे, कुणी चुकीचं काम केलं असेल तर ॲक्शन तुमच्या घ्यायचा अधिकार आहे, त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करत नाही. ॲक्शन तुम्ही घेतली तर मॅजिस्ट्रेट पुढे 24 तासात प्रोड्यूस करा, लवकरात लवकर चार्जशीट द्या आणि फास्ट ट्रॅकवर या कोर्टाचा याचा केसचा निकाल लावा. असं आहे की ते खरं नाही, ती बातमी असत्यावर आधारित आहे. एट्रोसिटी को लेकर कोई बयान वैसा दिया नहीं जैसा कि रिपोर्ट हुआ है, तो क्या आपके बयान को हमेशा की तरह मीडिया समझ नहीं पाया? हमेशा क्या तरह समझते हैं या नहीं कहते मुझे मालूम नहीं, मुझे लगता है कि हमेशा समझता है. बात ऐसी है कि एक बार उन्होंने बार बार वो सवाल पूछने के बाद और मैंने ना कहने के बाद फिर भी ये न्यूज़ दे दी. मालूम नहीं इसका इंटेंशन क्या है, वो देखना होगा. सर ज्या पद्धतीचे मोर्चे आता 3-4 मोर्चे झालेले आहेत, हा जो मोर्चा निघतोय हा मराठा समाजाचा मोर्चा निघतो, हा काही 96 मराठ्यांचा निघत नाहीये आणि म्हणूनच लोक मोठ्या संख्येनं रस्त्यावरती येत आहेत. या मोर्चांकडे बघून यातली संख्या बघून आणि मराठा सबका सुद्धा त्या भागातल्या त्या मोर्चात सहभागी होत आहेत हे बघून तुम्ही काय विश्लेषण कराल, काय सुप्त मागणी किंवा काय यातलं चित्र आहे? मी काल जळगावच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले कोण लोक होते माझ्या परिचयाचे नव्हते, पण त्यांची मी TV मुलाखत पाहिली. त्यांनी पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगितली की हा मोर्चा OBC आणि मराठा यांचा एकत्रित आहे, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. आता त्याच्यात सत्यस्थिती मला माहिती, मी ऐकलेलं स्टेटमेंट तुम्हाला सांगतो. माझं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेला हजारोच्या लाखोच्या संख्येनं रस्त्यावर लोक येतात त्यावेळेला त्याच्यात काही जिनियस डिफिकल्टी असली तर ती जाणून घेणं हे राज्यकर्त्यांचं आणि समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांचं कर्तव्य आहे. आणि ज्याच्यात गैरसमज असतील तर ते गैरसमज काढले पाहिजेत आणि वास्तव तक्रार असेल तर त्या तक्रारीचं निदान काय आहे ते शोधलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रामध्ये सोशल अनरेस्ट आपल्याला दिसते, मुस्लिम म्हणा किंवा मराठा समाजामध्ये या सोशल अनरेस्टला जबाबदार कोण आहे आणि ही सोशल अनरेस्ट आपल्याला दूर कशी करते? असं आहे की आज लगेच जबाबदारी कशाच्या आधारावर आपण कोणावर टाकायची, अजून काय त्याच्या खोलत नाही का हे समजून घ्यावं लागेल. ज्याला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या संबंधीची आस्था आहे, महाराष्ट्रावर विश्वास आहे, प्रेम आहे, या सगळ्या जाणकारांनी पक्ष विचार न करता या संबंधीची ही अस्वस्थता काय ही समजून घेतली पाहिजे. आदिवासी आणि अन्य समाज यांच्यात अंतर न वाढेल याची काळजी घेतली पाहिजे. उस्मानाबादला ज्या वेळेला दलित मुलीच्यावर अत्याचार झाला किंवा कोपरगावला ज्या वेळेला अत्याचाराची गोष्ट आली, या दोन्ही ठिकाणी मी गेलो होतो आणि माझ्या जाण्यामध्ये नागरिकांच्या मीटिंगमध्ये गुन्हेगार हा कुठल्या त्याला जात नसते, त्याला धर्म नसते, तो गुन्हेगार असतो. आणि त्यामुळं गुन्हेगाराकडे आपण बघितलं पाहिजे, एखाद्या समाजाला दोषी धरणं योग्य नाही. याच्यात आपण सामंजस्य निर्माण केलं पाहिजे. ही सूचना, ही विनंती, हे आवाहन मी माझ्या सभेमध्ये कोपरगावला सुद्धा केलं आणि ही माझी भूमिका कायम राहणार. और साहेब एक अशी चर्चा म्हणजे जे मराठ्यांचे मोर्चे निघत आहेत त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा छुपा पाठिंबा आहे, त्या स्थानिक राष्ट्रवादीचे नेते त्या मोर्चाला पाठिंबा देत आहेत, त्यांच्याकडून हे मोर्चे काढले. तुमच्या चर्चेला आधार काय माहीत नाही. आम्ही थोडंसं महाराष्ट्रात फिरतो, तुमच्या इतकं नाही, पण त्यामुळे तुम्हाला इथलं ज्ञान अधिकही मी मान्य करतो, पण ती चर्चा आमच्या कानावर आलेली नाही. आम्हाला एकच कानावर आलं की या ठिकाणी लोक कुठला पक्षपेक्षा काही बघत नाही, त्याच्यामध्ये सगळी मुलं सहभागी होत आहेत. एक प्रश्न असा आहे की 76% गुन्ह्यांमध्ये अॅट्रॉसिटी ह्या 179 जो काय DYSPच्या पायरीवरती अधिकार असतो त्याच्यात बिल झालेला आहे, परंतु त्या योजनेमध्ये कोर्टामार्फत अनेक अॅट्रॉसिटी दाखल होतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर गावामध्ये अनेक गावं अशी झालेली आहेत की ज्या ठिकाणी सामाजिक वातावरण प्रचंड तुटलेलं आहे, जे एकोपा होता, जे गावगाड होता तो तुटलेला आहे. मराठा समाजातील महिला सहित शाळा
मुलांची जर अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये उचलून तुरुंगात टाकण्याची भीती दिली दाखवली जात असेल तर या कायद्याचा आता पुढारलेल्या या जगामध्ये किंवा 21व्या शतकामध्ये इतका टोकाचा वापर सुरू असणं हे उचित वाटतं का आणि किंवा त्याच्यामध्ये संशोधन होणं गरजेचं वाटतं का? कारण अनेक ठिकाणी मला याच्यामध्ये दुसऱ्या दृष्टीने विचार करायची आवश्यकता वाटते. मी काही महाराष्ट्रातल्या काही तालुक्याची माहिती घेतली थोडीशी. त्याच्यामध्ये असं दिसतं की अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर हे दलितांनी केलाच नाही. 2 सवर्णांनी आपल्या भांडणामध्ये दलित मुलाचा वापर करून त्याच्या माध्यमातून तक्रारी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आपला एकमेकाचा दिशभूष क्षेत्र करण्याच्यासाठी या कायद्याचा गैरप्रकारे अर्ज घेतात. अशा प्रकारचं चित्र आहे. आत्ता काही ठिकाणच्या केसेस अशा आहेत की अगदी मला सातारा जिल्ह्यातल्या एका तालुक्याच्या केसेस मी गोळा करतो. आता माझ्याकडे 124 लोकांची माहिती 4 वर्षाची आली की त्या ठिकाणच्या त्या केसेसमध्ये तिथलं स्थानिक जे नेतृत्व आहे राजकीय त्यांच्यातल्या संघर्षामध्ये एकमेकाच्या विरुद्ध या कायद्याचा गैरवापर केलेला अशी तक्रार माझ्याकडे आलेली आहे. की आम्ही खोलात जातो त्याच्या अजून मी त्या निष्कर्षाला आलो नाही. माझ्याकडे आकडेवारी आली. साहेब राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असो नगर असो वा उस्मानाबाद असो वा बीड असो प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाला टार्गेट केलं जातं असं एक चित्र आता रंगलं जातं. या मागचं कारण काय? नाही असं की त्यांनाच टार्गेट केलं जातं का काय मला माहिती नाही. तुम्ही हा निष्कर्ष कसा काढला हे मला स्वतःला माहिती नाही. पॉईंट असा आहे की ज्या वेळेला एखाद्या कुठल्याही कायदा आता ॲट्रॉसिटीचा असो किंवा कुठलाही कायदा असो त्याचा कोणी चुकीचा वापर करत असेल तर त्याची एक रिॲक्शन होते. यापेक्षा दुसरं काही ती चुकीची पण ते हे गैरवापर कोणी करू नये. सर वेगळ्या विषयाचा प्रश्न आहे. आज राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीमध्ये एक निर्णय झालेला आहे. राज्यातले मोठे जे 95 सिंचन प्रकल्प आहेत त्याची एसीबीची चौकशी सुरू आहे. त्याची सगळी टेंडर्स रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्री परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे. असं मला माहिती नाही. मी हे राज्य सरकारचा सामाजिक प्रश्न हा सगळ्यांच्या पुढचा म्हणून मी त्याचा विचार करतो. आता महाराष्ट्र सरकारमधले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन हे आता तुम्ही मला विचारू नका. विरोधी पक्ष नेते वगैरे त्यांना विचारा. त्यांना हा विषय माझ्याशी संबंधित समाजाने काढलेल्या मोर्चाचं एकीकडे समर्थन करतायत दुसरीकडे अॅट्रॉसिटी संदर्भात देखील तुम्ही सावध भूमिका घेत आहे. तुम्ही संभ्रम निर्माण करताय का एकूण राजकीय? कसा संभ्रम? मी म्हणतो की संभ्रम होता कामा सामंजस्य झालं पाहिजे. तुम्हाला एवढं समजलं पाहिजे की मला संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. मी राजकीय विचाराची आणि किंमत ह्याचा विचार न करता नामांतराचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळं तिथं मला संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य समाजाची नाराजी पत्करून आरक्षण पंचायत राज्यामध्ये पहिल्यांदा माझ्या कालखंडामध्ये मिळालेलं होतं. त्यावेळेला काही संभ्रम निर्माण करायचा नव्हतो. तो एक सामाजिक परिवर्तनाचा मार्ग त्याच्यामध्ये होता. अशा कितीतरी गोष्टी मी सांगू. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण जागेवर दलित समाजाचे 4 सदस्य संसदेला निवडून आले. त्या कुठलं 1998 साली त्या काळात 98-96 कधीतरी त्याच्यामध्ये सुद्धा पुढाकार आम्हाला लोकांचाच होता. त्यामुळे महाराष्ट्राला हे माहिती आहे. त्यामुळे कृपा करून संभ्रम निर्माण करू नका. अशी भाषा वापरू नका. तुमचं विधान येण्याआधी राज ठाकरेंनी ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा असं भाषणात एका बोललेलं आहे. तुमचं विधान येण्याच्या काही तास आधी ते बोललेले सकाळी असतील. असं आहे की आम्ही काही त्याला विरोध केलेला नाही. आम्ही म्हणतो कुठल्याही कायद्याचा गैरवापर होऊ नये. बाकी काय कॉर्पोरेशन में सूर्य नमस्कार कॉर्पोरेशन के स्कूलों में सूर्य नमस्कार को बहुत कंपल्सरी कर दिया गया और इस पर नवाब मलिक साहब को भी बयान आया था. आप सब क्या नवाब मलिक साहब ने जो कहा वही हमारे है. उन्होंने जो कहा इसमें कोई गलत नहीं तो बात है. आजकल कोई मालूम नहीं ये हुकूमत पर बैठने वाले लोग कोई नए रास्ते नए सजेशन समाज के सामने ला रहे. अभी हमने देखा अखबार में पढ़ा, मैंने तो देखा नहीं, कि महाराष्ट्र सरकार ने एक नया कानून लाने के लिए कुछ तैयारी की थी.
बीच में इस बारे में कुछ नाराजगी जब सुनने के लिए थे तब उन्होंने ये विड्रॉ किया, ऐसे मैंने पढ़ा। मगर साथ साथ ये भी पढ़ा कि इसके बाद हम सभी पॉलिटिकल पार्टी को कॉन्फ्रेन्स में लेकर इस बारे में सोचने वाले हैं। याचा अर्थ आहे की अजून इतरांची चर्चा करून त्या मसुद्याला पुढे न्यायचा प्रयत्न असावा, आहे का नाही मला माहीत नाही, कारण ज्या अर्थी ते चर्चा करायचं असं म्हणतात त्या अर्थी त्यांना ते करायचं असं दिसते। याचा अर्थ काय, उद्या 100 लोक अंत्ययात्रेला गेले किंवा निघाले तर परवानगी घेतली पाहिजे। म्हणजे प्रत्येक गोष्टीला 100 लोकांच्यापेक्षा अधिक लोकांनी कुठे जायचं, कोणाच्या घरी जेवण असेल, कोणाच्या घरी आणखीन काही छोटा मोठा मुलांचा कार्यक्रम असेल तर लगेच सरकारची परवानगी घेतली पाहिजे। म्हणजे हे कसलं राज्य आणतात? म्हणजे जे लोक कौतुकाने सांगतात की आम्ही आणीबाणीच्या विरुद्ध लढलो, तेच लोक ही एक नवीन इमर्जन्सी देशामध्ये राज्यामध्ये इंट्रोड्यूस करायला लागले का काय, याची शंका आहे। त्यांनी हा मसुद्याचा आणावाच एकदा, म्हणजे त्याचे परिणाम काय दिसते जे आम्ही 77 साली भोगले ते लवकर भोगावे लागले। पवार साहेब, याच अंतर्गत सुरक्षा कायद्यावर जे गृह विभागाचे प्रशासकीय प्रमुख आहेत के.पी. बक्षी यांनी झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।